हाय हॅलो नमस्ते. तर आज आम्ही जाणार होतो लाँग ड्राईव्हसाठी. काहीच आयडिया नव्हती. बॅग तर खूप मोठी पॅक करून घेतली होती. मिस्टर गाडी खाली घेऊन आले होते आणि एक सांगू, मी गळ्यातलं घालताना उलटंच घातलं होतं, पण तो झाला गमतीचा भाग. आम्ही 2 फॅमिलीज मिळून निघालो होतो. रस्त्यानेच मुलांना भूक लागली होती, त्यामुळे गाडी साईडला घेऊन मिसळपाव, वडापाव आणि भेळीचा स्वाद घेतला. त्यानंतर पेरू वगैरे घेतले. पुढे निघालो. हे लोकेशन नक्कीच तुम्हाला माहीत असेल. आम्ही टोलसाठी लेनमध्ये उभा होतो. टोल वगैरे पेड करून आम्ही पुढे निघालो. त्यानंतर आम्ही पोहोचलो पावना डॅम येथे. व्ह्यू खूप सुंदर होता. आम्ही जाणार होतो पावना लेक या ठिकाणी. तर आम्ही फायनली तिथे पोहोचलो. आम्ही स्टे नव्हतो करणार, फक्त वन डेसाठी तिथे गेलो होतो. गाडी पार्क केली आणि आम्ही आतमध्ये गेलो. व्ह्यू खूप सुंदर होता. निसर्गरम्य असं वातावरण होतं. त्यानंतर आम्ही जाणार होतो पावना लेक बोटिंग क्लब इथे. आम्ही तिथे गेलो. मी मेकअप वगैरे काही केला नव्हता. त्यानंतर फटाफट मेकअप वगैरे केला. मुलींनी माझा गपचूप व्हिडिओ काढला. तर बघा ती काय म्हणते. अरे झालं की नाही यार मम्मी. बोटिंगच्या इथे गेलो. लाईफ जॅकेट वगैरे घातलं. बोटमध्ये बसलो. सगळ्यांनी हाय हॅलो केलं. हीच ती फ्रेंड आहे, तिचा आज बड्डे पण होता आणि आम्ही तो सेलिब्रेट पण करणार होतो. मुलांनी छान अशा पोजेस दिल्या. व्ह्यू एन्जॉय केला. बोटीतून उतरलो. मुलांनी हॉर्स रायडिंग वगैरे केली. छान असे फोटो काढून घेतले. त्यानंतर शेजारीच नर्सरी होती. खूप सुंदर सुंदर प्लांट्स होते. प्लांट्स परचेस केले. त्यानंतर आम्ही घरी निघालो. रस्त्याने खूप सुंदर सुंदर असे धबधबे पण दिसले आणि आम्ही बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी भजन सिंगदा ढाबा या ठिकाणी जाणार होतो. फायनली आम्ही तिथे गेलो. त्यानंतर आम्ही लगेचच बड्डे सेलिब्रेशन केलं. तिथे जे सिंगर होते त्यांनी आमच्यासाठी खूप छान सॉन्ग प्ले केलं. त्यानंतर आम्ही डिनर वगैरे केला आणि घरी निघालो. हा होता माझा आजचा दिवस. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर करा. थँक्यू.